जय शिवराय मित्रांनो, आता जी बदलापूरमध्ये घटना झाली आहे त्या दोन चिमुरड्या मुलींवर ह्या नराधमाने अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्यांच्या त्या मुलीचे वडील आई वडील जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात त्यांना 12 तास त्यांच्याजवळ तक्रार घेतली जात नाही। हे असं घाणेरडं कृत्य करू नका। अहो, तुम्हाला पण तर घरी मुली असेल, बहीण असेल, आई असेल, एवढी माणुसकी ठेवा तुम्ही। प्रत्येक गोष्टी पैशाने होत नाही। आणि मुळात आहे ना, माझी सरकारला विनंती आहे की ह्या अशा घाणेरड्या कृत्यावर आहे ना एकच उपचार आहे, माझ्या छत्रपतींनी केला होता तो। त्या शिवरायांचा मला अभिमान का वाटतो? याच कारणासाठी वाटतो, माझ्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आहे ना कधीही कोणत्या महिलावर अत्याचार झाला होतच नव्हता, आणि झाला तर जी शिक्षा होती चौरंग, दोन्ही हात कापून टाकायचे, दोन्ही पाय कापून टाकायचे। ही शिक्षा या नराधमांना भेटली पाहिजे। जर त्यांना अशी शिक्षा झाली ना तर कोणाच्या डोक्यात सुद्धा अशी गोष्ट येणार नाही। काय काय चाललंय? अरे, जर त्या अशा पद्धतीने जर 12-12 तास जर तुम्ही त्या केसमध्ये फक्त नोंद घ्यायला लावत असाल तर मग आरोपी काय? आरोपी तर बिंदास फिरणार। त्यांना काय? त्यांना माहिती आहे कोण आपलं वाकडं करणार आहे। त्यामुळे माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की बाकी गोष्टी तर होत राहतात, सध्याला सरकारच्या प्रशासनावर काय धाक राहिलेला नाहीये, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधीचा जर ह्या प्रशासनावर धाक नसेल ना तर हे राज्य आहे ना मागे जायला वेळ लागणार नाही। तर माझी हात जोडून विनंती आहे, अशा प्रकरणामध्ये लगेच नोंद घ्या आणि जेवढी कठोर शिक्षा देता येईल तेवढी कठोर शिक्षा सरकारने त्याला द्यावी।